Hello students, I am Kaude madam. Today we are going to learn our first poem, Cherry Tree, which is written by Ruskin Bond. This poem is very simple and beautiful. मुलांनो, रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली चेरी ट्री ही पोएम आज आपण अभ्यासणार आहोत. ही पोएम खूप सिंपल आहे, ब्युटिफुल आहे आणि सर्वात महत्त्वाचं खूप छान मेसेज देणारी ही पोएम आज आपण अभ्यासणार आहोत. First, we will see about our poet Ruskin Bond. He was born in Kasauli, Himachal Pradesh in 1934. 1934 साली रस्किन बॉन्ड यांचा जन्म हिमाचल प्रदेशमधील कसौली या ठिकाणी झाला. रस्किन बॉन्ड हॅज रिटन hundreds of short stories, essays, novels and more than 30 books for children. रस्किन बॉन्ड यांनी hundreds of short stories, 100हून अधिक शॉर्ट स्टोरीज लिहिल्या, एसेज लिहिले, नॉवेल्स लिहिले आणि 30हून अधिक पुस्तकं लिहिली छोट्या मुलांसाठी. इन 1992 ही रिसिव्ड द साहित्य अकॅडमी अवॉर्ड फॉर इंग्लिश रायटिंग इन इंडिया. इंग्लिश रायटिंगमध्ये साहित्य अकॅडमी अवॉर्ड त्यांना 1992 साली मिळालेला आहे. तसेच ही वॉज अवॉर्डेड द पद्मश्री अवॉर्ड इन 1999. त्यांना पद्मश्री अवॉर्डसुद्धा 1999 साली मिळालेला आहे. नाव वी विल सी अबाउट द टायटल अँड अबाउट द पोयम. द पोयम चेरी ट्री इज अबाउट पोएट्स एक्टसी ओव्हर अ ट्री विच ही प्लांटेड अँड टूक 8 years टू ग्रो. ह्या पोयममध्ये आपले जे पोएट आहे रस्किन बॉन्ड यांनी जे चेरीचं झाड लावलेलं आहे, हे चेरीचं झाड हळूहळू 8 वर्ष घेते वाढण्यासाठी आणि हे झाड वाढताना बघून पोएटचा जो आनंद आहे, एकटासी म्हटलेले बघा या ठिकाणी, एकटासी म्हणजे काय, परमानंद, तो या ठिकाणी एक्सप्रेस केलेला आहे कवीने. ही इज एक्सप्रेसिंग हिज वंडर. कवी काय करत आहे, त्याचं वंडर म्हणजे काय, आश्चर्य या ठिकाणी एक्सप्रेस करतोय. कशाबद्दल आश्चर्य, वेज ऑफ नेचर, निसर्गाची जी जादू आहे, निसर्गाची जी किमया आहे, त्याचं वंडर या ठिकाणी एक्सप्रेस करतोय. अँड हाऊ द चेरी ब्लॉझम्स अँड फ्रॅजाईल अँड क्विक टू फॉल. आणि त्याने जे चेरीचं झाड लावलेलं आहे ते कसं हळूहळू मोठं होतंय, नुसतं मोठं होत नाही तर त्याला ब्लॉझम पण येतोय. ब्लॉझम म्हणजे काय, बहर. आणि तो किती फ्रॅजाईल आहे, फ्रॅजाईल म्हणजे काय, सहज तुटेल असा, क्विक टू फॉल, हे सुद्धा कवीने एक्सप्रेस केलेलं आहे. अजून बघा खूप छान मेसेज पुढे दिलेला आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की ही पोएम खूप छान मेसेज देतीये. तर काय मेसेज आहे, इट इन्स्पायर्स वन टू फाईट अगेन्स्ट इवन दोज हू डेलिबरेटली ट्राय टू डिस्ट्रॉय वन्स एफर्ट टू अचीव वन्स ड्रीम. आपल्या लाईफमध्ये जे संकट येत असतील, आपल्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात, त्या प्रॉब्लेम्सला आपण कसं धैर्याने सामोरं जायचं, हे सुद्धा ह्या पोएममध्ये पोएटनी एक्सप्रेस केलेलं आहे. द स्ट्रगल दो लॉंग, जरी आपला संघर्ष खूप मोठा असला तरी सुद्धा इन द एंड विल बिअर फ्रूट अँड ब्रिंग ग्रेट जॉय. शेवटी आपल्याला जे फळ मिळेल ते निश्चितच चांगलं असेल, असं ह्या पोएममध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. खूप छान पोएम आहे. आपण पुढे बघूया. ओके स्टुडंट्स, नाव आय एम गोइंग टू रीड इट. लिसन इट केअरफुली. Actually, there are only 3 stanzas in our poem, but to make it easy, I divided into 6 stanzas. Listen it carefully. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Must have a tree of my own, I said, and watered it once and went to bed, and forgot. But cherries have a way of growing, though no one caring very much or knowing. And suddenly that summer, near the end of May, I found a tree had come to stay. Okay students, now we will see it line by line. See the first 2 lines. 8 years have passed since I placed my cherry seed in the grass. Here the poet placed the seed of cherry 8 years ago and thinking. What he was thinking? He was thinking that he must have a tree of his own. बघा कवीने काय केलंय, कवीने 8 वर्षापूर्वी चेरी सीड जमिनीत टाकलंय आणि कवीला काय वाटतंय की त्याचं स्वतःचं एक तरी झाड असावं, या विचाराने त्यांनी काय केलंय, चेरी सीडच्या बिया जमिनीत टाकल्याय. पण पुढे काय घडतंय, अँड वॉटर्ड इट वन्स अँड वेंट टू बेड अँड फॉरगॉट.
वॉटर्ड इट वन्स, म्हणजे त्यांनी फक्त एखाद्या वेळेस पाणी घातलं असेल ते चेरीच्या झाडाला आणि तो झोपायला निघून गेला. ही फॉरगॉट अबाउट इट. When he placing the seed under the soil, he slept and forgot about the plantation and he engaged in his busy life. तो त्याच्या बिझी लाईफमध्ये काय झालाय? एंगेज झालाय. बघा मुलांनो, झाडाला नुसतं पाणी टाकून चालतं का? इतरही त्याची काळजी घ्यायला पाहिजे की नाही? पण कवीने तसं केलंय का? नाही. कवीने एखाद्या वेळेस पाणी घातलं असेल ते चेरीच्या झाडाला आणि कवी निघून गेला. कवी त्याच्या बिझी लाईफमध्ये एंगेज झाला. पुढे काय झालं बघा. And forgot, but cherries have a way of growing, though no one's caring very much or knowing. But the cherry tree, in spite of his carelessness, had survived. In spite of his carelessness, म्हणजे कवीच्या निष्काळजीपणा असून सुद्धा चेरी ट्री काय झालंय? त्याची जगण्याची धडपड सोडत नाही. चेरी ट्री हॅड सर्वाइव्ड. Though no one was caring, no one was knowing about cherry tree. कोणालाही त्या चेरी ट्रीबद्दल माहिती नाहीये, कोणीही त्या चेरी ट्रीची काळजी घेत नाहीये. बट इट ग्रो ऑफ इट्स ओन. पण ते स्वतः त्याची जगण्याची धडपड दाखवते. स्वतः त्याला जगायचं आहे, स्वतः त्याला त्याचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. पुढे बघा काय होते. अँड सडनली दॅट समर नियर द एंड ऑफ मे आय फाउंड अ ट्री हॅड कम टू स्टे. And suddenly at the end of May during summer सीझनमध्ये मेच्या एंडिंगला काय घडतंय? अ स्मॉल चेरी प्लांट वेअर ही हॅड प्लेस द सीड. ज्या ठिकाणी त्यांनी बी टाकलं होतं ना त्या ठिकाणी एक छोटंसं चेरीचं प्लांट ग्रोईंग अमॉंग द टॉल वाईल्ड ग्रास. एक छोटंसं चेरीचं प्लांट उगवलेलं आहे तिथे बघा. एवढं सगळं म्हणजे त्याच्यात कोणीही काळजी घेतली नाही, त्याच्याकडं कोणीही लक्ष दिलं नाही आहे, तरी चेरी ट्रीने आपलं अस्तित्व तिथे सिद्ध करून दाखवले. हे आपण पहिल्या स्टांजामध्ये बघितले. पुढच्या स्टांजामध्ये बघा आता काय होतंय. ओके स्टुडंट्स, सी द नेक्स्ट स्टांजा. इट वॉज व्हेरी स्मॉल 5 months child, lost in the tall grass, running wild. Goats ate the leaves, the grass cutter sighed, split it apart and a monsoon blight shriveled the slender stem. Even so, next spring I watch 3 new shoots grow. The young tree struggle upward thrust, it arms in a fresh, fierce lust for light and air and sun. See the first 2 lines. It was very small 5 months child, lost in the tall grass, running wild. See, the poet noticed that a small cherry plant where he had placed the seed growing among the tall wild grass. मगाशी आपण बघितलं की नाही की कवीने काय केलं होतं, चेरी सीड टाकलेल्या होत्या आणि त्याने नोटीस केलंय की चेरी सीड जिथे त्याने टाकल्या होत्या तिथे आता काय झालंय, चेरीचं छोटंसं झाड उगवलेलं आहे. बट इट वॉज ग्रोईंग अमॉंग द टॉल वाईल्ड ग्रास. पण ते कुठं उगलंय की टॉल वाईल्ड ग्रास, आजूबाजूला खूप गवत आहे आणि त्या गवतात ते छोटंसं झाड उगलेलं आहे. इट वॉज अ टायनी स्मॉल ट्री. आणि ते इतकं छोटं आहे की लुक लाईक 5 months चाइल्ड. अगदी एखादं छोटंसं 5 महिन्याचं बाळ असावं ना, त्या बाळासारखं ते अगदी छोटं झाड आहे. इट मीन्स इट वॉज लॉस्ट इन द टॉल ग्रास, इट वॉज अननोटिसेबल इन द ग्रास. ते गवतात वाढलेलं आहे, त्याचं अस्तित्वही कोणाला दिसत नाहीये. ते इतकं छोटं आहे की ते अननोटिसेबल आहे, कोणाच्या लक्षात देखील येत नाहीये. आणि त्याचा परिणाम काय होतोय, इट्स लीव्स आर, बघा काय म्हटलंय पुढच्या लाईनमध्ये, गोट्स एट द लीव्स, द ग्रास कटर साईड, स्प्लिट इट अपार्ट अँड मान्सून ब्लाइट. काय होते त्याच्यासोबत, इट लीव्स आर इटन बाय गोट्स. त्याची जी पानं आहेत त्या चेरी ट्रीचे ते बकऱ्या खात आहेत. अँड ग्रास कटर हॅक्ड इट विथ अ शार्प कटिंग ब्लेड. आणि ग्रास कटर जे आहेत ना, ग्रास कटर म्हणजे कोण, गवत कापणारे, त्यांच्याकडे शार्प कटिंग ब्लेड आहे. इथं साईद म्हटलेले बघा, यू कॅन सी इन द पिक्चर. पिक्चरमध्ये तुम्हाला साईद दिसतंय. साईद म्हणजे काय, विळा. विळ्याने ते गवत कापायला आलेत आणि गवत कापता कापता चेरी ट्रीची पानं सुद्धा त्यांनी कापून टाकली आहेत. बकऱ्या येत आहेत,
बकऱ्या त्याची पानं खाऊन जात आहेत. म्हणजे ते इतकं छोटं आहे की ते कोणाच्या लक्षात देखील येत नाहीये. इट मान्सून, पुढे काय म्हटलंय की स्प्लिट इट अपार्ट अँड अ मान्सून ब्लाइट श्रिव्ड द स्लेंडर स्टेम इवन सो. काय झालंय, इन मान्सून इट डॅमेज बिकॉज ऑफ ब्लाइट. ब्लाइट म्हणजे काय, एक प्रकारचा रोग आहे की त्याच्याने काय होतंय, ते झाड पूर्णपणे डॅमेज होते. चेरी ट्री बिकेम श्रिव्ड. श्रिव्ड मीन्स ड्राईड. चेरी ट्री काय झालंय, पूर्णपणे ड्राईड झालंय. इट स्टेम बिकेम स्लेंडर, आणि त्याची जी स्टेम आहे ते सुद्धा काय झाले, स्लेंडर झाले. स्लेंडर म्हणजे काय, अगदी पातळ झाले, बारीक झाले त्याचं खोड. एट द नेक्स्ट स्प्रिंग, आणि पुढे काय म्हटले बघा, इवन सो, एवढं सगळं घडून, म्हणजे त्याच्यासोबत बकऱ्या आल्या, बकऱ्यांनी त्याची पानं खाल्ली आहेत, ग्रास कटर येऊन त्याची पानं कापून गेले. त्यानंतर पावसाने त्याचं स्प्लिट इट अपार्ट, म्हणजे अगदी ते चिरलं गेले, त्याचं ते ड्राईड झालंय. म्हणजे त्याची एवढं सगळं होऊन सुद्धा नेक्स्ट स्प्रिंग, पुढच्या स्प्रिंगमध्ये आय वॉच 3 न्यू शूट्स ग्रो. पोएटने काय बघितले, द नेक्स्ट स्प्रिंग द पोएट सॉ that the plant was not only alive but had 3 new shoots. बघा, ते झाड फक्त जिवंत नाहीये, तर त्याला 3 अंकुर फुटल्याचं कवीने बघितलंय. द यंग ट्री वॉज स्ट्रगलिंग. हो ना, ते छोटंसं झाड काय करते, स्ट्रगल करते, जगण्याची धडपड दाखवते. इतके सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊन सुद्धा, इतके सगळे स्ट्रगल करून सुद्धा त्यांनी जगण्याची धडपड सोडली का, अजिबात नाही. त्याला जगायचे, काही करून त्याला जगायचे. पुढे काय होते बघा, द यंग ट्री स्ट्रगल अपवॉर्ड थ्रस्ट इट आर्म्स इन अ फ्रेश फियर्स लस्ट. बघा, आता या ठिकाणी थ्रस्टचा अर्थ दिलाय पुश विथ फोर्स. फियर्स म्हणजे काय, ॲग्रेसिव्ह, आणि लस्ट म्हणजे काय, स्ट्रॉंग डिझायर. आता ह्या ओळींमध्ये काय म्हटलंय कवीने, द यंग ट्री वॉज स्ट्रगलिंग, इट सीम्स इगरली पुशिंग अपवॉर्ड टुवर्ड्स द सनलाईट अँड एअर, स्ट्रगलिंग टू समहाऊ स्टे अलाइव्ह. काही करून त्या झाडाला जगायचंय, आणि जगण्यासाठी ते काय करते की खूप इगरली, स्ट्रॉंग त्याची डिझायर आहे जगण्याची, खूप स्ट्रॉंगली त्याला इच्छा आहे की मला जगायचं आहे. आणि त्यासाठी तो काय, फोर्सफुली त्याचे जे आर्म्स आहे, त्याचे जे बाहू आहे, म्हणजे तो काय करतोय, स्वतःला झेपावतोय, झेप घेते. कुठे झेप घेते, कशासाठी झेप घेतोय तो, सनलाईट, सूर्यप्रकाश पाहिजे त्याला, एअर पाहिजे, हवा पाहिजे, आणि लाईट पाहिजे. यासाठी तो काय करतोय, स्ट्रगल करतोय. हे आपण ह्या स्टांजामध्ये बघितले. पुढे काय होतं ते पुढच्या स्टांजामध्ये बघूया. ओके स्टुडंट्स, सी द नेक्स्ट स्टांजा. I could only wait as one who watched, wondering while time and the rain made a miracle from green growing pain. I went away next year, spent a season in Kashmir, came back thinner, rather poor, but richer by a cherry tree at my door. बघा, ह्या स्टांजामध्ये काय म्हटलंय की आय कुड ओनली वेट ॲज वन, म्हणजे मी फक्त वाट बघू शकत होतो. ते झाड हळूहळू वाढत होतं त्याचं, आणि मी फक्त वाट बघत होतो. द पोएट वॉज सरप्राईज टू सी द व्हिक्ट्री ऑफ प्लांट विच इज टॉलरेट सो मच बॅरियर्स अँड ऑब्स्टॅकल्स. पोएट काय बघत होता, त्या झाडाची व्हिक्ट्री बघत होता. ते झाड कसं हळूहळू वाढतंय, कसं टॉलरेट करतंय. टॉलरेट करणं म्हणजे काय, सहन करणं. काय सहन करत होतं, सो मच बॅरियर्स अँड ऑब्स्टॅकल्स, म्हणजे त्याच्या वाटेमध्ये, त्याच्या रस्त्यामध्ये किती सारी संकटं येत होती, पण त्या संकटांना तो हळूहळू सामोरं जात होता. अँड यंग सॅपलिंग वॉज स्ट्रगलिंग हार्ड टू गेट लाईट, एअर अँड सन. आपण मगाशी बघितलं ना की सूर्यप्रकाश, हवा आणि सन म्हणजे सूर्याचा प्रकाश मिळवण्यासाठी ते काय करतंय, धडपड करतंय. आणि हे कवीला काय वाटतंय की इट वॉज मिरॅकल. हे सगळं काय आहे, जादू आहे. अगदी जादूसारखंच कवीला वाटतंय ते. आणि खरंच ही जादूच आहे की नाही. बघा ना, इतकी सारी संकटं येऊन सुद्धा ते झाड अजून जिवंत आहे. नुसतं जिवंतच नाहीये, तर ते त्याची जगण्याची धडपड दाखवते. हे सगळं बघून कवीला खूप आश्चर्य वाटते आणि अगदी जादू असल्यासारखं वाटते. दॅट द प्लांट वॉज अलाइव्ह अँड थ्राइव्ह.
ते झाड काय आहे, जिवंत आहे अजून. आणि नेक्स्ट इयरला काय होते बघा, काही वर्षांनी ही वेंट अवे टू काश्मीर. ते काश्मीरला निघून जात आहेत अँड रिटर्न आफ्टर सम टाईम. काही दिवसांनी ते परत जेव्हा काश्मीरवरून येतात तेव्हा त्यांना काय दिसतंय, व्हेन ही केम बॅक ही हिमसेल्फ फील्स थिनर अँड पुअर कम्पेअर टू चेरी ट्री. बघा, जेव्हा ते काश्मीरवरून परत येत आहेत तेव्हा ते स्वतः त्यांना ते कसे दिसत आहेत, थिनर झाल्यासारखे वाटत आहेत, म्हणजे बारीक वाटत आहेत आणि पुअर गरीब पण झाल्यासारखे वाटत आहेत. कम्पेअर टू चेरी ट्री, चेरी ट्रीच्या कम्पेअर म्हणजे स्वतःची तुलना कवी कोणासोबत करतायत, चेरी ट्री सोबत करतायत. टू सी दॅट द चेरी सॅपलिंग वॉज. आणि हे सगळं बघून जेव्हा ते चेरी ट्रीला बघतात दॅट टाइम ही वॉज व्हेरी सरप्राईज्ड. ते खूप आश्चर्यचकित होत आहेत. का बरं? कारण रिचर बाय अ चेरी ट्री ॲट माय डोअर. कारण त्यांना खूप रिच फील झाल्यासारखं वाटतंय, त्यांना खूप श्रीमंत, जरी ते पुअर असले, जरी ते बारीक झाल्यासारखं त्यांना वाटलं तरी पण त्यांना रिच फील होते. का रिच फील होते? कारण चेरीचं जे झाड आहे ते त्यांच्या दरवाजापाशी अगदी रुबाबदारपणे, डौलदारपणे उभं आहे, म्हणून त्यांना ते खूप छान वाटते, खूप रिच फील होते. पुढे काय होते ते आपण नेक्स्ट स्टांजामध्ये बघणार आहोत. सो द नेक्स्ट स्टांजा, 6 feet high, my own dark cherry, and I could scarcely believe it a berry, ripened and jeweled in the sun, hung from a branch just one. And next year there were blossoms small, pink, fragile, quick to fall, at the merest breath, the slippiest breeze. See the first two line. 6 feet high, my own dark cherry, and I could scarcely believe it a berry. See, the poet was very surprised to see that the cherry sapling was now 6 feet tall tree. कवीला खूप आश्चर्य वाटते. का आश्चर्य वाटते? कारण चेरीचं जे झाड आहे ते आता जवळजवळ 6 फूट उंच झालेलं आहे. ही फेल्ट सो प्राऊड. त्याला खूप आनंद होतोय, खूप प्राऊड फील होते दॅट ही हॅज हिज ओन चेरी ट्री. कारण त्यांनी ते झाड स्वतः लावलेलं होतं. बघा मुलांनो, जेव्हा आपण एखादं झाड लावतं आणि ते झाड हळूहळू वाढताना आपण बघतो तेव्हा तो जो आनंद असतो ना, तो कसा असतो? खूप इथे शब्द वापरलाय बघा, आपण मगाशी बघितलं ना, एकटासी. एकटासी म्हणजे काय? परमानंद. म्हणजे त्या आनंदाच्या पलीकडे अजून दुसरा आनंद असूच शकत नाही. अगदी तसंच कवी सोबत घडते. जेव्हा स्वतः लावलेलं झाड 6 फूट उंचीचं झालेलं बघून कवी काय म्हणतोय की ही कुडंट बिलीव्ह, ही स्केअरली बिलीव्ह. स्केअरली म्हणजे काय? त्याचा क्वचितच विश्वास बसतोय, त्याचा विश्वासच बसत नाहीये की ते झाड आता मोठं झालंय. आणि ही कुडंट बिलीव्ह दॅट देअर वॉज ॲक्च्युली, काय म्हटलं, देअर वॉज ॲक्च्युली इट्स अ बेरी. त्या झाडाला बेरी आले, एखादं फळ पण आले त्या झाडाला. आणि ते फळ कसं आहे बघा, रायपन अँड ज्वेल इन द सन. ते फळ पूर्णपणे परिपक्व झाले आणि ते फळ कशासारखं दिसते? ज्वेल. ज्वेल म्हणजे काय? एखाद्या रत्नासारखं दिसतंय. A ripe red cherry hanging from a branch, it was ripened and looked like jewel in the sun. ते एखादं जे फळ आलेलं आहे त्या चेरी ट्रीला, आणि ते चेरी ट्रीचं फळ जणू काही कवीला कसं दिसतंय? सूर्यप्रकाशामध्ये एखाद्या रत्नासारखं भासतंय. पुढे काय होते बघा, हंग फ्रॉम अ ब्रांच जस्ट वन. म्हणजे सुरुवातीला एकच फळ आलेलं आहे पहिल्या वर्षी, आणि पुढच्या वर्षी काय घडते बघा. अँड नेक्स्ट इयर देअर वर ब्लॉझम स्मॉल. त्या झाडाला काय आलंय? ब्लॉझम. ब्लॉझम म्हणजे काय? बहर आलाय. द नेक्स्ट इयर देअर वर पिंक फ्रॅजाईल. पिंक कलरचा ब्लॉझम येतो ह्या झाडाला. यू कॅन सी इन द पिक्चर. तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकता की चेरीच्या ट्रीला पिंक कलरचा बहर येतोय. आणि हा बहर कसा आहे? फ्रॅजाईल. फ्रॅजाईल मीन्स क्विक टू फॉल. अगदी सहज तुटेल, सहज पडेल. म्हणजे इतका सहज त्यांनी, कवीने काय म्हटले बघा, ॲट द मियरेस्ट ब्रीथ. म्हणजे आपण श्वास सोडावा ना, अगदी इतक्या हवेनी सुद्धा तो ब्लॉझम पडेल, इतका तो कसा आहे? नाजूक आहे. द स्लिपिएस्ट ब्रीज.
स्लिपिएस्ट ब्रीज, ब्रीज मीन्स वाऱ्याची झुळूक, स्लिपिएस्ट मीन्स स्लायटेस्ट, म्हणजे अगदी छोटीशी वाऱ्याची झुळूक यावी इतकं तो ब्लॉझम नाजूक आहे, वाऱ्याच्या झुळकेने सुद्धा पडेल इतका तो ब्लॉझम नाजूक आहे. ओके स्टुडंट्स, सी द नेक्स्ट स्टांजा. I lay on the grass at ease, looking up through leaves at the blue blind sky, at the finches as they flew and flitted through the dappled green. Here poet returns to the present after thinking back on how the tree came to be there. कवी काय करतायत, विचार करतायत की आज हे 6 फूट उंचीचं चेरीचं झाड दिसतंय, या झाडाची पूर्वी अवस्था काय होती आणि हे झाड इथं कसं आलं. ही इज लाईंग ऑन द ग्रास ॲट ईज. ॲट ईज म्हणजे काय, विश्रांती घेणे. ते त्या झाडाखाली गवतावर, अंडर द चेरी ट्री है ना, त्या झाडाच्या खाली गवतावर ते विश्रांती घेत आहेत. अँड लुकिंग अप थ्रू लीव्ज ॲट द इव्हिनिंग स्काय. आणि ती जी पानं आहेत झाडाची, त्या पानांमधून संध्याकाळचं जे आकाश आहे ते आकाश बघतायत. आणि ब्लाइंड स्काय ॲट द फिंचेस ॲज दे फ्ल्यू अँड फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. आणि त्यांना अजून काय दिसतंय, ही वॉच द फिंचेस. फिंचेस म्हणजे सुगरण पक्षी. अँड तो जो फिंचेस बर्ड आहे तो किती छान गाणं गातोय. आणि फ्लिटेड थ्रू द डॅपल्ड ग्रीन. फ्लिटेड म्हणजे काय, निघून जाणे. डॅपल्ड ग्रीन, डॅपल्डचा अर्थ त्यांनी दिलाय बघा, हॅविंग डार्क ऑर लाईट पॅचेस. पानांवर जे डार्क आणि लाईट पॅचेस असतात ना, त्या पॅचेसमधून तो जो पक्षी आहे, सुग्रम पक्षी, तो पटकन उडून जातोय हे कवीला दिसते. आता कवी हे का सांगतायत, कारण कवीचा जो आनंद आहे बघा, कवी भूतकाळातलं झाड आठवतोय की जे झाड इतकं छोटं होतं की त्याचं अस्तित्व सुद्धा कोणाला दिसू नये. म्हणजे गवतामध्ये ते झाड वाढतंय, त्याचं अस्तित्वही कोणाला दिसत नाहीये, पण आज ते झाड 6 फूट उंचीचं झालंय हो ना. आणि नुसतं मोठं झालं नाहीये, तर ते इतर पक्ष्यांना सुद्धा आश्रय देते. आणि हे बघून कवीला खूप आनंद होतोय. आता पुढे बघूया. सी द नेक्स्ट स्टांजा. Wild bees in an ecstasy drank of nectar from each bloom, and the sun sank swiftly, and the stars turned in the sky, and moon moths and singing crickets, and I, yes, I praise night and stars and tree that small the cherry grown by me. बघा मुलांनो, खूप छान एक्सप्लेन केलेले लास्ट स्टांजामध्ये. काय म्हणतायत पोएट, मगाशी आपण बघितले ना की जे फिंचेस बर्ड आहे ते बर्ड येत आहेत. त्यानंतर बीज, बीज म्हणजे कोण, मधमाशी हो ना. बीज हॉवरिंग ओव्हर द स्वीट फ्लावर्स. ते जे ब्लॉझम आलाय ना पिंक कलरचा चेरी ट्रीला, त्या ब्लॉझमवर, त्या बहरवर मधमाशा बसतायत आणि काय करताय, ड्रिंकिंग ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम. प्रत्येक ब्लूममधून ते नेक्टर ड्रिंक करताय. नेक्टर म्हणजे काय, मध. त्यानंतर स्वीट लिक्विड प्रोड्युस्ड बाय फ्लावर म्हणजेच मध. तर ते काय करते पुढे बघा. आणि हा जो आनंद आहे मधमाशांचा, हा कसा आहे, एकटासी. एकटासी म्हणजे कसा, परमानंद. आणि व्हाईल बीज इन अन एकटासी ड्रँक ऑफ नेक्टर फ्रॉम ईच ब्लूम अँड द सन सँक स्विफ्टली. आणि त्याच वेळेस काय होते बघा, देन आफ्टर सम टाईम द सन सँक स्विफ्टली. हळूहळू काय होतंय, सूर्यास्त होतोय. इट मीन्स द सन सेट अँड स्टार्स अपियर्ड. आणि सूर्यास्त झाल्यानंतर काय होतंय की स्टार्स, आकाशामध्ये तारे दिसायला लागत आहेत. देअर वॉज द नॉईज ऑफ क्रिकेट्स. क्रिकेट्स माहिती आहे ना आपल्याला, रात्रीचे जे किडे असतात, नागतोडा म्हणूया, रातकिडे म्हणूया, त्यांचं आता त्यांची एंट्री झाली आहे, कारण आता रात्र झाली आहे बरोबर ना. आणि पुढे काय होते बघा, अँड मून मॉथ्स. आता मून मॉथ्स यू कॅन सी इन द पिक्चर. मून मॉथ्स कसे असतात तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकतात. अँड सिंगिंग क्रिकेट्स अँड आय, येस आय. आणि स्वतःबद्दल पण कवी सांगताय, काय म्हणतायत की द पोएट्स हार्ट सँग विथ जॉय. कवी सुद्धा आनंदाने गातोय. का गातोय कवी आनंदाने, थिंकिंग ऑफ हिज चेरी ट्री विच वॉज ग्रोन बाय हिम. कवी त्या चेरी ट्रीबद्दल आनंद व्यक्त करतोय. का आनंद व्यक्त करतोय, कारण ते चेरीचं झाड कवीने स्वतः लावलेलं आहे.
बघा मुलांनो, जेव्हा आपण एखादं झाड लावतो आणि त्या झाडाची वाढ आपण आपल्या डोळ्याने समोर बघतो, त्यावेळेस त्या झाडाला जेव्हा फूल येतं, फळ येतं, त्यावेळेस जो आनंद असतो ना, त्या आनंदापेक्षा दुसरा इतर कोणताच आनंद असू शकत नाही. कवीला सुद्धा ह्या पोएममधून तेच सांगायचं आहे. बघा, ही पोएम जरी चेरी ट्रीवर असली ना, तरी ही कुठेतरी आपल्या लाईफची रिलेटेड आहे. खूप छान मेसेज ह्या पोएममधून कवीने आपल्याला दिलेला आहे. कोणता मेसेज दिलेला आहे? त्या झाडाने जसा संघर्ष केला, बरोबर ना, त्याचं अस्तित्वही कुणाला माहिती नव्हतं. ते समाजासाठी, इतरांसाठी कसं होतं, अननोटिसेबल होतं. पण तरीसुद्धा त्याने सगळ्या स्ट्रगल्स, त्याच्या लाईफमध्ये जेवढे स्ट्रगल्स आले, त्या स्ट्रगल्सला खूप धैर्याने सामोरं गेलं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आपल्या लाईफमध्येही बऱ्याच वेळा असंच होतं, हो की नाही? बऱ्याच वेळा आपण निग्लेक्ट केलं जातो, बऱ्याच वेळा आपलं अस्तित्वच कोणाला दिसत नाही. पण तरीसुद्धा आपली जी जगण्याची धडपड आहे, आपली जी जिद्द आहे, आपलं जे एम आहे, ते आपण सोडायचं नाही आहे. आपण प्रयत्न करत राहायचे. आपल्या लाईफमध्ये येणारे जे स्ट्रगल्स आहेत, जे लाईफमध्ये जे संकटं येतील, त्या संकटांना आपण काय करायचं आहे, खूप धैर्याने सामोरं जायचं आहे. आणि आपण बघितलं ना, हे सगळं झाल्यानंतर चेरी ट्रीने एवढं सगळं संकटांना सामोरं गेल्यानंतर शेवटी किती छान फळं येतात चेरी ट्रीला. अगदी तसंच आपण जर धैर्याने आपल्या संकटांना सामोरं गेलं तर नक्कीच एक दिवस आपल्याला यश मिळेल, म्हणजे आपल्याला नक्कीच चांगलं फळ मिळेल, असं या पोएममध्ये कवीने सांगितलेलं आहे. मुलांना, तुम्हाला ही पोएम समजलीच असेल. खूप छान पोएम होती, इझी होती आणि सिंपल होती. Students, I hope you have understood whatever I taught you today. If you have any doubts, you can comment me. I will try my best to solve your doubts. If you like my videos, like and subscribe to my channel and share with your friends. Thank you and take care.